फडणवीस साहेब घाबरले का सोशल मीडियाला तुम्ही? मला वाटत नव्हतं तुम्ही घाबरान म्हणून, पण घाबरले, चांगली वाटत आहे गोष्ट. आता तुम्ही एक मंडळ स्थापन करणार आहे सोशल मीडियासाठी, की जो कोणी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ सादर करणार, सरकारला बोलणार, प्रूफ राहणार नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार असं म्हणता ना तुम्ही. साहेब, इथं भारताचं संविधान चालतं हो, तुमची हुकुमशाही चालत नाही, हे लक्षात ठेवा. इथं हुकुमशाही चालत, इथं लोकशाही चालतं. तुम्ही नोकर आहात, आम्ही मालक आहोत. तुम्ही सोशल मीडियाला घाबरले, हे लक्षात ठेवा. कुठून कुठून घाम पडत आहे तुम्हाला, हे देश तुम्हालाच ठाऊक. पण समिती निवडून तुम्ही हे सादर करणार की जे सोशल मीडियावर आवाज उठवणार, त्याचं बंद करणार आवाज, दुसरं काय करणार आहो तुम्ही. पण महाराष्ट्रातल्या जनतेतल्या सर्वसामान्य जनतेनं सगळे 100% लेकरांनी सोशल मीडियावर ते ऍक्टिव्ह राहून आवाज उठवला ना, तर तुम्ही कोणाकोणाचा आवाज बंद करणार. मग मला एक सांगा, जेव्हा निवडून याच्या अगोदर जे तुम्ही वादे करता सर्वसामान्य जनतेवर, असं करन मी, तसं करन मी, तसं करन मी, मग 5 वर्षानंतर ते तुम्ही वादे पूर्ण केले नाही, तुमची खुर्ची पक्की झाल्यावर मग तुमच्यावर कोणती कारवाई करायची, तुमच्यावर कोणती FIR दाखल करायची ते सांगा मला. ते सांगा. तुम्ही म्हटलं ना की सोशल मीडियावर सरकारवर टीका करतात, महिलांची बद्दल काही वाईट बोलतात. अहो, महिलांवर अत्याचार होऊन राहिला, त्यांच्यावर एक वाईट प्रसंग निर्माण होऊन राहिले, तुमच्या लाडक्या बहिणीवर. कुठं जाता हो तुम्ही? फक्त तुम्ही प्रसिद्धी तुमच्या बोलण्यात जास्त आली आहे, भाषणात जास्त आलेली आहे, करण्यात कमी आहे. कळलं का? सोशल मीडियावर काम करणारा कुठलाही क्रिएटर हा रोकटोक बोलतो, कारण त्याच्यापाशी असतं ह्या भारताचं संविधान. कारण ह्या भारताच्या संविधानात एवढी ताकद आहे की तुम्ही त्याच्या केसाला कायली धक्का लावू शकत नाही, हे लक्षात ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माझं एकच निवेदन आहे की तुम्ही म्हणता की सोशल मीडियावर काम करणारा कुठलाही क्रिएटर हा बोलतो, स्त्रियांना बोलतो, आदर सन्मान बोलत नाही, फसवणूक करतो, काही बोलतात, असं करतात, तसं करतात. तर मला एक सांगा, जेव्हा इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस तुमचे जे वादे असतात ते पूर्ण करत नाही तुम्ही 5 वर्ष, नंतर मग तुमच्यावर कोणची FIR दाखल करायची ते सांगा. खोटं बोलतात पण रेटून बोलतात तुम्ही, आणि आता तुमच्यावर येऊन राहिलं तर आता तुमचे खाल्ली पिल्ली निघून राहिले, तुमचे काळे धंदे निघून राहिले सोशल मीडियावर. तर आता तुम्ही त्या सोशल मीडिया बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. काय करणार तुम्ही? सोशल मीडियाच बंद करणार ना, कारण हा सोशल मीडिया तुम्ही विकत घेऊ शकत नाही. कोणाचा बापाची एवढी प्रॉपर्टी नाही विकत घेऊ शकत, म्हणून कारण ही होऊ शकतच नाही. कारण हा सोशल मीडिया हा स्वतंत्र आहे, आणि ह्या स्वतंत्र भारताचा एक नागरिक म्हणजे मी, आणि ह्या भारताच्या संविधानाच्या भरोश्यावर बोलतो दादा. कारण या भारताचं संविधान मला सांगतं की जिथं चूक असेल तिथं चूक बोल, तिथं खरं असेल तिथं खरं बोल, रोटून बोल, पण खोटं बोलू नको, पण रोटून बोल. पण तुम्ही काय करता? खोटं बोलता पण रोटून बोलता, म्हणजे समोरच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की नाही, साला माणूस आहे पण आहे. तुमचे वादे तुम्ही इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस केले होते, कोरा 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 7-12 कोरा, शेतकऱ्याला मालाले भाव, सिलेंडरच्या गोष्टी केल्या होत्या. तुम्ही म्हणत होते पेट्रोलचे भाव वाढणार नाही, सिलेंडरचे भाव वाढणार नाही, सिलेंडर हा असा कर भेटन, तसा भेटन. आता लाडक्या बहिणीला तुम्ही सिलेंडर मोफत वाटले, उज्ज्वला गॅस योजना काढून. आता तुमच्या बहिणीला चटक लागली, सवय लागली, आता काय ते तिच्या नवऱ्याला म्हणतात लवकरात लवकर गॅस भरून आण, नाहीतर खाले तुकडा देईन, नाहीतर नाही देणार. काय करणार? मग मला सांगा, अशी सध्याची परिस्थिती आलेली आहे गॅसची प्रॉब्लेम, ते कोण पूर्ण करणार? आणि तुम्ही तुमच्या भाषणात सांगून राहिले गॅस सिलेंडरची लाईन लावायची काहीच गरज नाही, हे काँग्रेसचा इशारा आहे, काँग्रेस हा भडकवतो. अरे तुम्ही राजकारण अजूनही करूनच राहिले, तुमच्या याच्यात राजकारण भरलेलं आहे, नसात भरलेला आहे, पण सर्वसामान्य जनता मरून राहिली. इथं कुठल्याही लाईनीमध्ये कलेक्टरचा पोरगा या कुठल्याही सर्व्हर गव्हर्नमेंट सर्कलचा पोरगा लाईनीत लागलेला नाही आहे. का लागला नाही आहे? कारण त्याला गॅस सिलेंडर मग कुठूनही मिळतो तो, पण सर्वसामान्य जनतेलाच तकलीफ होऊन राहिली, कारण त्यांना सवय लावणारे तुम्ही आहात. आणि सोशल मीडियावरच तो गोष्ट राहिलीच, तुम्ही सोशल मीडिया बंद करणार, किती लोकांचे तोंड बंद करणार तुम्ही? किती लोकांचे तोंड बंद करणार?
नाही करू शकणार तुम्ही. सोशल मीडिया घेऊ शकत नाही. बाकी तुम्ही काहीही घेऊ शकता. तुम्ही विमान घेतलं, रेल्वे घेतली, सगळ्याच गोष्टी घेतल्या. हे घेऊ शकत नाही, कारण याच्यात एवढी ताकद आहे, एवढी कोणात ताकद नाही. आणि ह्या बापाच्या आमच्या संविधानामुळे आहे. आमच्या बापाने संविधान दिलं या भारताला, त्यामुळं आहे. कारण जोपर्यंत आमच्या बापाचं हे संविधान जाग्यावर आहे तोपर्यंत आमचा आवाज हा उठलाच राहणार. कळलं काय? कोणीही दाबू शकणार नाही. फडणवीस साहेब, सोशल मीडिया बंद करून काय करणार आहात तुम्ही? कारण तुमचे जे तुमच्या सरकारचे चाडे आहे ते निघून राहिले. काय बरे आहे ते सगळे निघून राहिले. जे घापले ते निघून राहिले सोशल मीडियावर. तुमच्यावर कुठली एफ.आय.आर दाखल करायची ते तुम्ही वादे केले होते शेतकऱ्यांसाठी, मजूर वर्गासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, बेरोजगार लेकरांसाठी. ते केले का तुम्ही? पूर्ण नाही केले. तुमच्यावर कोणची एफ.आय.आर दाखल करायची ते सांगा मला. मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करायला विसरायचं नाही. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.